द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमन्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री राधाजीराज योगीराज श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी श्रीवारवंदन, मोरेदादा यांच्या चरणी श्रीवारवंदन, गुरुमाऊली यांच्या चरणी श्रीवारवंदन, तसेच तीन गुरुपुत्र यांच्या चरणी श्रीवारवंदन. आज आपला शेवटचा दिवस आहे.
काल आपले सगळे पोथीचं पूर्ण झालं आणि आज आपले काय झाले, पोथीला नैवेद्य आणि पारायणाची समाप्ती आज झाली. पारायणाला बसायच्या वेळेस शेवटच्या दिवसापर्यंत माझं म्हणजे बसायचं असं नक्कीच नव्हतं. बसू का नको, बसता येईल का, पण त्यामुळं एवढं 2 तास आपल्याला बसता येईल का, 1 तास बसता येईल का विचार सारखा चालू होता. बघू म्हटलं आता महाराज बसा म्हणतील, ऐन वेळेला बसता येईल नाही तर झालं त्यांचं. पण आजची इच्छा झाली शेवटी की मी आदल्या दिवशी मॅडमला म्हणले की मी आता पारायणला बसते आणि 5-6 दिवस पारायणला बसले. अजिबात काही कसलाच त्रास झाला नाही बसल्यावर मला. म्हणजे नाही तर चालतं इकडं तिकडं करावं लागायचं, पण कसलाही त्रास झाला नाही त्या 6-7 दिवसात. कारण सकाळी पण वाचन असायचं, दुपारी पण आल्यासारखं म्हणजे बसण्यात यायचं. म्हणजे इथे मला अनुभव म्हणजे 7 दिवसात चांगला आला. आणि हे कार्य हे जे कार्य आहे